हे ठरवून चाललेलं युद्ध आहे. याचं कारण काय माहिती आहे का? जो GR 2 सप्टेंबर रोजी काढलेला आहे त्याचा मुळातच मराठा समाजाला जो प्रचंड फायदा होणार आहे असं जे चित्र दोन्ही बाजूनी रंगवलं जातंय ते वास्तवामध्ये खरं नाहीये. तुम्हाला आता काल बबनराव तायवाडेंनी सांगितले ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळं सरसकट मराठा समाजाचं कुणबीकरण करणार आहे आणि त्यांना सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये दाखल करणार आहे असा जो स्टँड दोन्ही बाजूनी सांगितला जातो तो वास्तवात खरा नसल्यामुळं हे जे काही युद्ध चालू आहे हे पुढं येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये आपली पॉलिटिकल लिडरशिप डेव्हलप व्हावी आणि दोन समाजामध्ये राजकीय पातळीवर जे काही आत्ता गॅप आहे तो फार मोठी दरी तयार करायची आणि त्याच्यातनं राजकीय फायदा घ्यायचा हा त्यामागचा दृष्टिकोन आहे असं हे सरळ स्पष्ट दिसतंय. आता जर भुजबळ साहेब मंत्री आहेत, त्यांच्याकडे लॉ डिपार्टमेंटचे लोक आहेत, त्यांनी कोणत्याही एखाद्या डेप्युटी कलेक्टरला बोलवावं आणि ह्याच्यामध्ये ज्यांची नोंद मराठा आहे आणि पहिली पण मराठा आहे त्याला फक्त कुणबीचं सर्टिफिकेट मिळून दाखवा, आम्ही सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. इतकं सुस्पष्ट असा तो GR आहे आणि त्याच्यावरनं जे आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-6 महिन्यापासून कलुषित होणारं वातावरण आहे